कारण अधिसूचना घेताना आपण घेतली नाही. काय अडचण आहे का? मग गप्पा सांग ना. आवाज ते तसं ना नसन दिसलेत नाही दिसलेत नाही दिसले त्याला काय दिसून तरी काय करता. आपण अधिसूचना घेत त्या कॅमेऱ्यावाला तर नका देऊ. तुम्हाला येऊन घेऊन त्या कवा कॅमेऱ्याचेच मागा लागत कोणत्या असं बेल गेले ते कॅमेऱ्याला बाटल्या आणतात मागून. ते सुद्धा किती राज्याला मराठ्यांचं वादळ वैराग मधलं. अधिसूचना स्वीकारताना आपण आपल्या स्वीकारले नाही, मुख्यमंत्री साहेबांकडून घेतली आणि जाताना सांगितलं या गुलालाचा अपमान होऊ द्यायचा नाही. या सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना या पाठीमागच्या 4 दिवसात वेगळे वेगळे डाव टाकायला सुरुवात केली. मी ते मध्ये बोललो ना, खूप लागलं ते. तुम्हाला लागला असं, तुम्हाला नाही म्हणत त्यांना, तुम्हाला कवा लागाव, तुमच्या तर मनासारखंच झालं. मी काय वाईट नाही बोललो. माझ्या बापजाद्या मराठे करोडोच्या संख्येने 6 महिने झाले लढतायत. आज देतो उद्या देतो करून तळपायाच्या आग मस्तकाला गेली, कारण मी शेतकऱ्याचा खानदानी पोरग आहे. मी नाही सहन करू शकत तुमचा अन्याय. तुम्ही आज उद्या करतार. हे मित्रत्व तुमच्याशी करण्यासाठी आंदोलन उभा नाही केलं, माझ्या जातीला न्याय मिळावा म्हणून हे आंदोलन उभा केलेलं आहे. तुम्ही आज देणार उद्या देणार म्हणणार, याला 6 महिने उलटले. तुम्हाला थोडं बोललेलं इतकं लागलं तर माझ्या अंतरवालीतल्या आई बहिणींचे डोके फुटले. त्यावेळेस तुम्हाला का नाही ती आई बहीण वाटली? तिच्या पोटात, छातीत आणि पायात आत्ताही